जागांवर आपण ठाम आहे, जर कमी झाला जागा तर मग प्रश्न नाही. 25 जागांवर ठाम म्हणण्यापेक्षा जर ठरलंच आहे तर 25 जागा आहेत. कमी झाला तर कमी होतील कसं काय? राष्ट्रवादी राष्ट्रवादीला 50 मधून भारतीय जनता पक्ष आता काय देतो हे मला माहित नाही, कारण मी त्या मिटिंगला नव्हतो. मला एवढंच माहिती आहे की मी ज्या मिटिंगला होतो त्या मिटिंग मध्ये 25 जागा शिवसेनेला आणि 50 जागा भाजपला, आणि तिथून उठून आम्ही राष्ट्रवादीशी चर्चा करतो अशा पद्धतीचा विषय त्या ठिकाणी आपण ते म्हणतात आता मी तेच सांगतो, राष्ट्रवादीचं काय करायचं हे नेते ठरवतील. आपण आमचा शिवसेना आणि भाजपची जी मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये 25 जागा शिवसेनेला आणि 50 जागा भाजपला अशा पद्धतीची राष्ट्रवादीला जे जागा ते त्या भाजपमधून जातील, तुमच्याकडून नाही जाणार. आता ते ठरवतील ना. आमच्या 25 जागा त्यांनी दिलेल्या आहेत. 25 जागा आम्हाला आहेत असं आम्ही धरून आमचे फॉर्म भरतो. घडू शकला असतं, पण शेवटी महापालिकेचा विषय आहे. वरिष्ठांनी अशा पद्धतीचे आदेश केलेले आहेत की शक्यतो महापालिकांमध्ये शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीची युती करा अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत. प्रयत्न सगळेजण करताय की आपली महायुती राहावी, कारण शेवटी जर का विकास करायचा असेल तर शेवटी सत्तेशिवाय शहाणपण चालत नाही. इथं पालकमंत्री शिवसेनेचे आहेत, मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब भाजपचे आहेत, नगर विकास मंत्री शिवसेनेचे आहेत, आणि जळगाव शहर मागच्या 10-15 वर्षात खूप मागे विकासात्मक दृष्ट्या फेकलं गेलंय. त्याच्यामुळे जर खऱ्या अर्थाने या जळगाव शहराचा विकास करायचा असेल तर सत्तेशिवाय शांतपण चालणार नाही. त्याच्यामुळे मला वाटतं सत्तेत हे आले पाहिजे, त्या युती त्या पद्धतीने युती चालू. आपले पालकमंत्री होते, काही महत्वाची 4-5 वार्ड आहे, त्याच्यामध्ये एक वाक्यता होत नव्हती बीजेपी आणि घोडाळलं. प्रश्न असा आहे की विरोधकांना उमेदवार मिळत नाही आणि आमच्याकडे शिवसेना भाजपमध्ये कोणाला द्यावं कोणाला थांबवावं हा प्रश्न आहे. त्याच्यामुळे उमेदवारांनाच अपेक्षित आहे की इथे शिवसेना भाजपचं सरकार येईल. त्याच्यामुळे इथे रांगा लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे तिथे तो प्रश्न येणारच आहे. आपले पालकमंत्री होते, या ठिकाणी कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची सर्वांचीच भावना होती की आपण या ठिकाणी पूर्ण 75 जागा लढवल्या पाहिजे होत्या. मात्र तसं नाही झालं, कुठेतरी कॉम्प्रोमाइज द्यावा हा विषय आहे. पण शेवटी जर का रिस्क घ्यायची नसेल तर मला वाटतं युती केली पाहिजे आणि युतीच्या माध्यमातून या जळगाव शहराला न्याय दिला पाहिजे असं सगळ्यांचं ठाम मत झालं आणि त्या पद्धतीने युती होती.